नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही सर्व? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, आपापल्या घरी स्वस्त आणि मस्त असाल. तर 8 दिवसाच्या ब्रेक नंतर आजपासून पुन्हा मला व्हिडिओ रेकॉर्ड होतील. पुन्हा तुमच्यासमोर मला व्हिडिओ आजपासून येतील. कारण 8 दिवसापासून मी माझ्या घरी नव्हती, म्हणजे मी आईबाबाच्या घरी गेली होती. ताईच्या इकडे लग्न होतं म्हणून लग्नात मी गेली होती आणि लई दिवस झाले भेट नव्हती म्हणून मी थोडे दिवस तिथं थांबले होते. आता तिकडून आल्यानंतर मला घराची अवस्था जशी आता प्रत्येक स्त्रीला समजतेच की बाई जेव्हा घरात असते, म्हणजे घरची स्त्री जेव्हा घरात नसते तेव्हा घराची काय अवस्था असते. आता त्याच प्रकारे मला घरचं होतं. तर घराची अवस्था थोडीशी बिघडली होती आणि मला क्लिनिंग करायची होती. तर त्यासाठी म्हणलं आज मी पूर्ण क्लिनिंग करून घेऊ. पण विषय असा झाला होता की क्लिनिंग तर करायची आहे, ठीक आहे, पण त्याआधी स्वयंपाक भाजी म्हणा, अजून धुणं भांडी म्हणा, हे करणं महत्त्वाचं आहे. तर त्याआधी म्हणलं स्वयंपाक भाजी करून घेऊ, कारण स्वयंपाक आमच्या दुसऱ्या रूममध्ये होते आणि चुलीवर स्वयंपाक करत असतो, म्हणजे जसं की सगळ्याला माहीत आहे. मग कसं 10-11च्या नंतर जर मी चुलीवर स्वयंपाक करतो म्हटलं तर जास्त गरम होते आणि स्वयंपाकखोली टिनाची आहे, हाईट कमी आहे स्वयंपाकखोलीची, त्या कारणानं. आणि आमच्या दारात जे झाड होतं बदामचं, तर ते बदामचं झाडही तोडण्यात आलं. ते झाड तोडल्या कारणानं मग अंगणात पूर्ण ऊन असते. तर म्हटलं कपडे धुवून घेऊ. तर इथं आधी गाय सोडायचा, म्हणजे मामाची गाय घेऊन चालले होते. 8:30-9:45च्या दरम्यान गाय आमची घेऊन जातात, मामाजीच नेतात, म्हणजे घेऊन जातात आणि तिकडे जे गायरान असते तिथं सोडून देतात. तर 8-8:30च्या 8:45च्या दरम्यान गाय घेऊन गेले होते. आणि आमच्या घराच्या शेजारी जे दिसत असेल तुम्हाला, इथं कॉलमचे गड्डे खंदून ठेवले, अजून कॉलम टाकायच्यात, उद्या येतील म्हणून बोलले होते. तर इथं कॉलमचे गड्डे खंदून ठेवले आणि तिथं कसं आशू जाते, खेळते, त्याच्यात पडीन याची काळजी घ्यायला लागते. त्या कारणानं थोडा वेळ मी आशूला खेळवलं आणि नंतरच मग बाकीच्या कामाला मी सुरुवात केली. तर इथं मामाजी आले आशूला घेऊन गेले ते नंतरने, आणि इथं मला कामाला सुरुवात झाली होती. तर म्हटलं ऊन जास्त होईल म्हणून पहिले कपडे धुवायला मी सुरुवात केली होती.
आता या ठिकाणी मला सगळे कपडे धुवून झाले होते आणि वाळू टाकले होते कपडे सगळे. आता इथं मला स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर जसं की सगळ्याला माहिती आहे की मी म्हणजे नाही का एक टाईम गॅसवर करतो तर चुलीवर एक टाईम करतो. टाईम पडला तर मी दोन्ही टाईम चुलीवरच करतो. फक्त काही घाई गडबडचं असला स्वयंपाक तरच मी गॅसवर करत असतो. तर चुलीवर माझी भाजी शिजली होती मगाशी शिजून साईडला ठेवली होती. कपडे धुवेपर्यंत भाजी शिजून गेली, पीठही चांगलं मुरून गेलं, भिजलं चांगलं. तर म्हटलं आता स्वयंपाक करून घेऊ. तर स्वयंपाकाची तयारी माझी चालू होती, स्वयंपाक चालू होता. आणि आशूला एवढी म्हणजे आशू आज सकाळी 5 वाजताच उठला होता, सकाळीच उठला तो. तर तो तेव्हापासून जागीच होता, माझ्यासोबत खेळला थोडा वेळ. नंतर मी कामं करत राहिले तर तो त्याच्या बाबासोबत, मग त्याच्या बाबाने मी सकाळीच उठवलं होतं. तर ते दोघं बापले की मग सकाळी खेळत बसले होते. पण मग त्याला 10:30 दरम्यान त्याला एवढी झोप येत जाय की त्याच्या कारणानं म्हणजे एकदम पटापट स्वयंपाक करायला मी सुरुवात केली होती. तर अर्धा रेकॉर्डही केला नाही मी, अर्धाच व्हिडिओ रेकॉर्ड केला स्वयंपाकाचा फक्त. आणि व्हिडिओ म्हणतात मग कट केला. कारण स्वयंपाक अर्धा करून आशूला जेवण दिलं पहिले, त्याला जीव घातलं, त्याची आंघोळ केली, नंतर तो झोपल्यानंतर उर्वरित स्वयंपाक मी बनवला. आता इथं मला सगळे डीप क्लिनिंग करायची होती जसं की मी पहिले सांगितलं. पण एकाच दिवसात सगळ्या घराची क्लिनिंग मला याच्यानं झाली नाही. म्हणजे कसं मला पोराच्यानंच होत नाही. मी काही करायला गेले की तो मधात करते. आपण झाडायला गेलं तर झाडू घेईन, काही फरशी पुसायला गेलं की कपडा घेईन, असं त्याचं मधात चालू राहते. मग तो ज्या टायमाला झोपीन मला त्याच टायमाला म्हणजे मला मनासारखे कामं करता येतात. तर मग इथं आशू जागीच होता, मग त्याला झोपू घालून म्हटलं मी काम करेन. ते इथं स्वयंपाक चालू होता. स्वयंपाक झाल्यानंतर आशूला जेवण देणं आणि नंतर मग समोरचे कामं करणं. आता आशू तर झोपला नाही, पण बाकी स्वयंपाक झाला होता. आशू तर काही झोपला नाही. मग आता कामही करायचे होते, म्हणून आता मग काय करायचं, जाऊ दे म्हणलं. आता त्याला सोबत खेळवता जेवढे होतील कामं तेवढे करतो. तर मग इथं पहा, आता काम करत होती ना, आता गादी उचलून घेऊन गेली तर आशूचं काम मधात चालू होतं. आता एक गादीच्या खाली जे तुम्हाला दिसत असेल धूळ, तर ते कसं आहे म्हणजे 2 ते 3 आठवडे झाले, म्हणजे जवळपास 1 महिनाच झाला असेल की मी ते गादी बाहेर नेली नाही, उन्हात नेली नाही, झटकून वगैरे काही आणली नाही. तर 1 महिना झाला होता कंटिन्यू. आणि कसं अंगणात पूर्ण माती आहे, सगळीकडे मातीच आहे आणि गाव ठिकाण आहे. तर कोणी चप्पल घालते, कोणी घालत नाही. मग तसेच मातीचे भरेल पाय घेऊन पलंगावर येणं, बसणं, पायवर करून बसणं. तर मग ते सगळी माती त्या गादीवर आणि त्या सगळी त्याच याच्यावर पलंगावरती सगळी ते गादीतून ते माती सगळी अशी बारीक होते, अशी मुरून गेली. तर मग आता 1 महिना झाला होता पूर्ण गादी मी बाहेर टाकली नव्हती की ते सगळं झटकून घेतलं नव्हतं. तर म्हटलं आज तेवढं करून घेऊ. तर मग ते गादी काढल्यावर त्याच्यात एवढा धूळ दिसला, एवढी माती दिसली. तर आता इथं आशूचं मला पोराचं चालू होतं की तू झाडू राहिली, तू पलंगावर चढली तर मलाही चढू दे, मला काही कामं करू दे. तर मी फक्त त्याचे म्हणजे आशूच्यानं मी फक्त एवढंच क्लीन केलं होतं. बाकीचा व्हिडिओ मी म्हणजे व्हिडिओ सगळं शूट केला. आशू झोपल्यानंतर मी मग सगळे कामं केले, अजून व्हिडिओ क्लीन केलं सगळं. तर आशू झोपल्यानंतरचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेन, कारण आजच्या क्लिपमध्ये एवढे व्हिडिओ आले असते तर मग व्हिडिओ जास्त लांबला गेला असता. म्हणून अर्धवट व्हिडिओ म्हणजे अर्धे व्हिडिओ मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या क्लिनिंगचा अर्धा भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.